गणपती बाप्पा मोरया. आई भावाची नावानं चांग भलं. इथे आहे ते आई भवानीचं मंदिर, तुळजा भवानीच्या मंदिराला काल गेलेलं, मस्त वाटलं. खरंच खूप पॉझिटिव्ह फिलिंग आलेली. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश खोकरे म्हणजेच रॉयल पद्या. परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तुळजापूर ते मुंबई प्रवास इथून चालू झालेला आहे. टोटल प्रवास आहे माझ्या मते 450 किलोमीटरचा आणि सकाळचे वाजले आहेत 4:30. आणि आपल्यासोबत आहे एक एक्सपल्स आणि आपली रोहिणी. भाई अप्पा रे अप्पा, चल पप्पा ना मेरी बाबली. आणि अशा तरी सकाळी सकाळी ना थंडी बेकार चालू झाली, बेकार. हा दांडानं मी काल लावणार होतो पण काल लावायला विसरलो. हिच्या आईच्या रे गावात, नाही तर भाई एक नंबर शॉट आले असते. बॅगेत ठेवला, बॅगेतून काढायचा हा दांडा, कंटाळा केला. आता हा लेफ्ट घ्यायचा आहे. या रस्त्याचं नाव आहे बीड सोलापूर रोड. इथून बीड काहीतरी 275 किलोमीटर आहे. एक काल काका भेटलेले, एकदम भारी होते मंदिरात, त्यांच्याशीच बोलत होतो. पूर्ण भाई टाईमपास झाला आमचा. टाईमपास म्हणजे चांगल्या गोष्टी पण सांगितल्या आणि भाई मजा पण केली आम्ही. खरंच खूप मजा आली त्या काकांसोबत. बीडचे होते. आता इथून वरती डायरेक्ट आपण हायवेला लागू. एन एच 965 असा काहीतरी आहे. NH 965 किंवा NH 52 असं काहीतरी नाव आहे. NH 52 नाव काय आहे, हां NH 52 आहे. नंतर लागेल आपल्याला NH 6952 असं काहीतरी, 962 असं काहीतरी नाव आहे. ज्या आईच्या काळात नाव लक्षात नाही त्या हायवेचं नाव. अरे कहना क्या चाहते हो? सोलापूरचा पहिला टोल गेट तरी लागला आहे. या रस्त्याला ना टोल जवळजवळ 5 ते 6 टोल आहे. आता आतमधला रस्ता सोडला आहे आणि इथून राईट मारायचा. आता 52 सोडला. आता 65ला जाऊ. हा वरचा जो हायवे तो 65, नॅशनल हायवे 65. चला इथून आता घ्यायचं आहे आपल्याला राईट. मागे गाडी नाही. चला सुप्रभात मंडळी. सकाळचे वाजले आहेत आता 6:15 आणि टोटली आम्ही कव्हर केले 150 किलोमीटर. सकाळचा व्ह्यू बघा ना, कसला भारी वाटतोय. तुम्हाला मागे सूर्य दिसतोय, नाही सूर्य आडला आता या साईडला. हा बघा कसला भारी दिसतोय ना. नाद ना भाई, नाद. दोघे जण चालेत पुढे, मी मागे. पण हे वातावरण बघून घ्या ना, कसलं फॉगी फॉगी झालं एक नंबर. आणि थंडी असली वाजते ना कुडकुडावून, बाबा माझ्या जाम थंडी, जाम. नमस्कार म्हणे. थोडा आपल्या माईकचा इश्यू झाला, त्याच्यामुळे मी दुसऱ्या माईकवरून बोलतोय आता. आणि आता सध्या तरी आपण पोचलो आहे, म्हणजे कुठे पोचलो आहे ते माहीत नाही, पण हा जो बाजूने गेला आहे तो बारामतीला एक रस्ता जातो आहे आणि हा स्ट्रेट गेला आहे तो आपलं मुंबईला गेलेला आहे. आणि इथे तुम्हाला आम्ही दोघंच दिसत असू आणि तिसरा मित्र आहे तो येतो आहे मागे. त्यासाठी इथे आम्ही थांबलेलो वाट बघत. जवळजवळ तो माझ्या मते 10-20 किलोमीटर मागेच असेल, त्यासाठी थांबलो इथे बऱ्यापैकी. आणि थोडा चायचा पण ब्रेक घ्यायचा होता, बोललो मग थांबेच. त्याची वाट बघत पण राहिला, बऱ्यापैकी मागे राहिला आहे तो. आणि ह्या साईडचे एवढे रस्ते भारी आहेत ना बाबा, कडक. आणि ह्या पेट्रोल पंपवर थांबलेलो आम्ही. इथे वडापाव, चाय, नाश्ता वगैरे केलं. खरंच खूप क्वालिटी चाय नाश्ता आहे. ह्याचं ना मी खाली नाव मेन्शन करेन कोणता पेट्रोल पंप आहे तो. खरंच भारी भेटतं इथे. बाजूलाच आहे, पेट्रोल पंपाला चिपकूनच आहे. खूप क्वालिटी होतं. आणि गाडीची पेटपूजा पण, दोन्ही पण गाड्यांची पेटपूजा केली. आम्ही वडापाव आणि ती चाय वगैरे घेत होतो तोपर्यंत तो आमच्या गेला पुढे, तेवढ्यातच पुढे गेला. आणि आम्ही राहिलो इथे मागे पेट्रोल भरत, ते खानपिन. जवळजवळ इथे माझ्या मते 1 तास काहीतरी थांबलो, 1 तास की 45 मिनटं असं काहीतरी थांबलो असं आम्ही. आणि आता हा पुढे जाईल ना, त्याला एक कारवाला कट बघा कसा मारेल. थोडं पुढे गेलात ना की लगेच दिसेल तुम्हाला. आता येईल, 2 मिनटं दाखवतो. हा बघा, हा
जाम जवळून गेलेला तो, त्याचा पण बाय चान्स लक्ष नव्हतं असं मला वाटतंय. त्याला मी विचारलं होतं, नंतर मी आता व्हिडिओ एडिट करत होतो तेव्हा मला समजलं. आणि जशी आम्ही पुण्यामध्ये एंट्री मारली तसं एवढं ट्रॅफिक चालू झालं बाबा माझ्या, खरंच खूप वैताग आला पुण्यामध्ये गाडी चालवायला. जवळजवळ त्या सुमारे किती माझ्या मते 11 किंवा 12 वाजले असतील, जास्त पण नव्हते वाजलेले, 11-12 दुपारचाच टायमिंग होता. नॉर्मली सकाळचा टायमिंग असता तर समजून घेतलं असतं, पण ठीक आहे बाहेर निघाले असतील लोक फिरायला वगैरे, त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप प्रमाणात ट्रॅफिक होतं. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये आम्हाला खूप म्हणजे खूप वेळच लागला. म्हणजे आतमधल्या गल्ल्यामधून, म्हणजे पुणे सिटीमधून आम्ही गेलो, बाहेरून न जाता आतमध्ये गुगल मॅपने आतमधून जायला सांगितलं. मग त्याप्रमाणे मग आतमध्ये ट्रॅफिक भेटतच गेले. जवळजवळ 2 ते 3 मेट्रो स्टेशन पण लागले आम्हाला, ते माहीत नव्हते कोणते होते. आम्ही पुण्या सिटीमधून बाहेर पडायच्या मार्गावर होतो, आम्ही कधी बाहेर पडतोय. खूप वेळ गेला तिथे खूप, आणि ट्रॅफिकमध्ये असा व्हायचं. आणि भाई पुण्यामध्ये असल्या गाड्या चालवतात भाई, जो मनात येईल तसा टाकतोय गाडी. विषय हार्ड आहे भाई पुण्याचा. जसं पुणे सोडून आम्ही लोणावळ्यामध्ये एंट्री मारली तेव्हा खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटलं. सोमाटणे, टोलनाका वगैरे सगळं मागे सोडून आलेलो आम्ही. तेव्हा शूट नव्हतं गेलेलं एवढं काय, ट्रॅफिकमध्ये काय शूट करणार बोललो, ठीक आहे पुढे जाऊनच करूया बोललो. जसं पुणे सोडून लोणावळ्यामध्ये आलो ना भाई, खरंच खूप भारी वाटलं. जेवढं ट्रॅफिक होतं नॉर्मली, पण एवढं ट्रॅफिक नव्हतं. लोणावळ्यामध्ये पुढे ट्रॅफिक लागलेलं आम्हाला, नॉर्मली म्हणजे जास्त नव्हतं, ठीक होतं ट्रॅफिक, मूव्ह होत होतं जागेवरून, एकाच जागी थप्प नव्हतं बसलेलं. पण थोडं तेव्हा बरं वाटलेलं आम्हाला जास्त म्हणजे. आणि जो तिसरा मित्र आहे ना तो अजून पण आमच्या पुढेच आहे. तो बायचान्स आता असेल पनवेलच्या मागे थोडा. त्याला थांब बोललो, तू काय माहीत थांबलाच नाही, पुढेच गेला. बोललो ठीक आहे थांब पुढे बघ, त्याला सांगितलं मग आता फोन वगैरे करून की पुढे थांब कुठेतरी, असं काहीतरी विषय आहे. आणि जसं लोणावळ्यामध्ये आलं तसं ट्रॅफिकमधून जसं सुटलो तसं आम्हाला खरंच खूप भारी वाटलं. आणि तुम्हाला सांगायचं झालं ना, हे दर्शन आहे ना आपलं आई एकविरीचं नाही सॉरी आपलं तुळजाभवानीचं, खरंच खूप भारी झालं. मन प्रसन्न झालं त्या दर्शन घेऊन. एवढं भारी वाटत होतं ना ते दर्शन घेतल्यावर. खरंच एक दर्शन घेऊन आम्ही जेव्हा बाहेर आलो ना तेव्हा एक शांतता आम्हाला मनात भासत होती. आणि आता आम्ही लोणावळ्याचा घाट उतरायला चालूच केलेला आणि भारी वाटत होता. हा व्ह्यू बघून घ्या एकदा, चेक करा, एकदम खरंच भारी दिसत होता. आणि जिकडे तिकडे आम्हाला, आणि ह्या ब्रिजवर आलं की ना बायकर दिसतात. ही बाजूला व्हायच्याच RR 310 होती आणि ह्या साईड दोन्ही साईडला बघा नॉर्मली बायकर्स होते. सकाळचं असेल ना म्हणजे एकदम पहाटे किती 9-10च्या दरम्यान इथे खूप बायकर्स असतात. आता पण होते त्यातले त्यात. खूप भारी वाटतं हा घाट उतरताना. आणि हा व्ह्यू पॉईंट आहे ना बाजूचा, बाबा यप्पा चल पप्पा. आणि खाली उतरून आपण हा खोपोलीचा रस्ता पकडला ना की हा रस्ता एवढा भारी आहे. आणि इथे मोठ्या गाड्या बायचान्स अलाउड नाहीत, मोठ्या म्हणजे टेम्पो वगैरे त्या टाईपमध्ये. तिथे बॅरिकेड लावलेलं असतं, स्टार्टिंगला बघितलंच असेल तुम्ही. आणि हा रस्ता एवढा भारी आहे ना, या रस्त्याला एवढा सिनेमॅटिक म्हणजे व्ह्यू आहे, खूप भारी वाटतं. आणि याच्या पुढे ना एक टर्न आहे गोल गोलवाला, ते चाहायला तो एक नंबर, तो मला आवडतो. पण तिथे थोडी गाडी तुम्ही फास्ट चालवलात किंवा कॉर्नरिंग मारायला गेलात, प्रॉपर बसला नाही तर तुम्ही 100% घुसणार, असा तो टर्न आहे. माझ्यामध्ये इथे नाही तर पुढे असेल, तो पुढेच असेल बायचान्स. पण तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा याचा. म्हणजे हा टर्न मारला की लगेच हाच आहे वाटतं टर्न. हा बघा हा RR 310 वाला इथे गचकलेला. आणि इथून जो चालू होता ना व्ह्यू, तो एकदा चेक करा. खोपोली वगैरे सोडून आता आम्ही पनवेल इथून असेल किती 20-30 किलोमीटर असेल. आणि ते थोडा जेवायचा ब्रेक घेतलेला. आणि जो तिसरा मित्र होता ना तो पण आम्हाला इथेच भेटलेला. आणि कॅमेऱ्याच्या लेन्सवर ना तिच्या आईला मास्की बसली, इग्नोर करा. हा बघा एक्सपल्सवाला दळबद्री, हा मित्र होता तो माझा. बाई एकदम पुढे फक्त धावत होता, कुत्र्यासारखा धावत होता आईच्या गावात. पनवेलमध्ये आम्ही नॉर्मली आता एंट्री मारली होती, बोललो व्हिडिओची शेवट आता इथेच करेल. परत एकदा भेटू तुम्हाला नवीन एका कथेसोबत, नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन बापले. चलो.
सध्या तरी तुमची भेट येते. चला बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.